बैलाचं वय कसं मोजतात हे माहीत नाही, ते लोक गोवंश किंवा गोपालनाबद्दल बोलत आहेत. ज्यांना धार काढायचं नीट माहीत नाही ते लोक गोवंशाबद्दल बोलत आहेत. किंवा ते गाईचा किंवा गोवंशाचा पुरस्कार करतायत सांभाळा वगैरे. हा हा विषय नुसताच शेतकऱ्यांपुरता नाही, हा राजकीय विषय आहे. एकीकडे कोल्हापूर चपलांचं ब्रँडिंग जिओ केलेलं आहे आणि मध्ये त्या एका कंपनीनं त्याचं प्राडानं केलं, त्याच्यासाठी आपण एवढं मागवलं. पण कोल्हापुरी चपला करण्यासाठी चामडं मिळणार आहे का? बरोबर. चामडं अवेलेबल होणार नसेल तर कोल्हापुरी चपला कशा तयार होतील? म्हणजे हा सगळा शेती आधारित हा सगळा भाग आहे. आणि हे आपण अर्थशास्त्रात किती अडाणी आहोत हे ह्याच्यावरून कळतंय. हे नुसतंच हा कायदा आणलाय आणि लोकांनी गायी पाळाव्यात किंवा त्याचं संगोपन करावं, त्याचबरोबर त्या म्हाताऱ्या गायींचं काय करायचं हे सरकारनं सांगायला पाहिजे. धोरणात कुणी सांगत नाही, त्याबद्दल अगदी मूग गळून बसलेले आहेत.